शेतकरी बंधूंनो, राम राम. आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हे बघा, आपला हे मॅसी फर्गुसन 1035 शेतकऱ्यांचा सच्चा दोस्त, खरा साथी. या ट्रॅक्टरनं आपण 12/4/28चा टायर असल्यामुळं चांगल्या कंडिशनचं शेतीचं मशागत होती आणि उत्पन्न पण चांगलं वाढलं जातं. याची जी चाल आहे ती पेरणी करता एक नंबर आणि धंद्यासाठी चांगली कंपनीने दिली असल्यामुळं असा हे एकमेव शेतीसाठीचा एक नंबरचा ट्रॅक्टर. HP बी मध्यम आहे आणि वजन पण कमी आहे. शेती दबत नाही, तुळा होत नाही. तर आपल्या आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला जे नवीन व्हिडिओ आपण टाकतो ते तुम्हाला आधुनिक शेतीचे भेटतात. त्यामुळं मी तुम्हाला एक आज या साधा ट्रॅक्टर आहे, या ट्रॅक्टरला ट्रेरिंग पॉवरची नाही, साधी आहे आणि याला रेस पण हातामधलीच आहे. तर आज आपण याला हातामधली रेस पहिली जी होती, तर काही लोकांचं म्हणणं होतं की याला पायातली रेस पाहिजे. हे बघा, हे हातातली रेस आणि पॉवर स्टेरिंग पाहिजे. ही साधी स्टेरिंग आहे. तर आपण आता थोडं आपल्या म्हणजे पोरायचं पण म्हणणं होतं की याला पॉवर स्टेरिंग आणि पायातली रेस पाहिजे. तर आपण आता पोरायच्या म्हणण्यावर हे बघा, पायातली रेस ही आपण याला आपल्या स्वतः दिमाखानं याचं समजा सामान मागून घरीच आपण या ठिकाणी ही फिटिंग केलेली आहे. फिटिंग म्हणजे याला जे काय कटछाट करायचे ते थोडं आपल्या गावामध्ये पिंपरी देशमुखमध्ये आमच्या इथं लव्हारदाजी म्हणून आहेत, त्यांच्या जावयानं दशरथ म्हणून जे कारागीर आहे त्यांनी मला ही पूर्ण फिटिंग करून दिलेली आहे. हे बघा, हे सामान मी आणलेलं आहे, हे बघू शकता. अशा प्रकारचं सामान आणून याला आपण ही स्प्रिंग वगैरे लावून जी पायातली रेस आहे ती आता आपण याला तयार केलेली आहे. म्हणजे कंपनीनं या ट्रॅक्टरला पहिली जी रेस आहे, तर हे बघा, फक्त हातातली दिली होती हे पॉईंट. पण आता आज आपण याला पायातली रेस आपल्या दिमागानं सामान पूर्ण आणून हे अशा प्रकारचं हे पायातली रेस आपण इथं तयार केलेली आहे. हे बघू शकता. तर हे अशा प्रकारचं आता हे पायातली रेस आपली या ट्रॅक्टरची आपण सक्सेस केलेली आहे. तुम्हाला मी चालू करून दाखवतो ट्रॅक्टर लगेच. हे बघा, हातातली रेस पूर्ण कमी आहे ह्याची आता आणि दोन्ही पण रेसवर हे काम करतोय. ठीक आहे. तर याची जी पहिली रेस होती हातामध्ये, तर ही काम करते एवढंच परेशानी करत होती ड्रायव्हरची आणि कामाला वेळ जास्त लागत होता. तर त्यामुळं आपण ही पायातली रेस या ठिकाणी टाकलेली आहे. तर हे काम तुम्ही घरच्या घरी पण करू शकता, कारण याला काही लई जास्त डोकं लावायची गरज नाही. सामान आणायचं आणि ते सामान या ठिकाणी जे ऑप्शनल कंपनीने दिलेलं आहे इथं पॉईंट, त्या पॉईंटला हे दोन जे स्टड आहेत ते हे स्टड थोडेसे आगावचे लागतात, हे लांब आणायचे. हे कंपनीचा पहिलाच लागतो आणि या ठिकाणी पूर्ण ओके पद्धतशीर कंप्लीट झालेली आहे. तर याच्यामुळं कामामध्ये फरक पडणार, याचं काम जास्त होणार. आणि आता आपल्याला हे जे साधी ट्रेनिंग आहे, तर या साध्या ट्रेनिंगला येणाऱ्या आपल्याला आता काही दिवसामध्येच पॉवर स्टेरिंग करायची आहे. तर हे साधा ट्रॅक्टर आहे, त्याला पॉवर स्टेरिंग केल्याच्यानंतर आणखी मजा येणार चालवण्याला. तर ही जे पॉवर स्टेरिंग आपण करणार आहोत, तर या पॉवर स्टेरिंगचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघण्याकरता आताच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला पॉवर स्टेरिंग कशी मी करणार आहे घरच्या घरी, कारण हे पॉवर स्टेरिंगचे मॉडिफायचे जे कामं आहेत, तर हे कामं राजस्थान, पंजाब, हरियाणा या ठिकाणी जास्तीत जास्त केल्या जातात. पण माझ्या डोक्यामध्ये असं आलं की ते कामं आपल्या इकडं मेकॅनिक लोक किंवा मॉडिफाय करणारे नाहीत आणि करत नाहीत. तर आपल्याला आपल्या डोक्यानं कसं करता येईल, कारण आपल्याला देवानं डोकं दिलेलं आहे, तर डोक्याचा वापर जास्तीत जास्त आपल्याला कसा करायचा याच्यावर माझं काम चालू आहे. तर आता ही आपण हातातली रेस आहे तुम्हाला दाखवतो मी. पहिले खाली पोरानं पायातली करून दाखवली. हे बघा, हातातली आहे. हे बघा, हे पूर्ण
पूर्ण आपण आता कमी केलेली आहे. हातातली कमी झाली. हे बघा तुम्हाला पायाची दाखवतो लगेच. हे बघा ही पायातली फायरिंग वाढली का बघा. तर हे आपलं या ठिकाणी आज पायातली जी रेस आहे फूट पॅन्डल म्हणतात त्याला. तर हे आपण आपल्या स्वतः घरी सामान आणून या ठिकाणी सक्सेस करून दाखवलेलं आहे. आपल्याला जे देवानं डोकं दिलेलं आहे भगवंतानं, तर त्या डोक्याचा वापर करा, डोकं चालवा. कारण या डोक्यामध्ये तिन्ही लोकांमध्ये जे कार्य होत असतं ते देवानं याच्यामध्ये आपल्याला डोक्यात दिलेलं आहे. तर त्यामुळं तुम्ही काय करा, डोकं जरा चालवत जा. कारण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात हे आपल्या डोक्यामध्येच आहेत. आणि आकाश, पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांमध्ये काय चालतं आहे हे आपल्या डोक्यात आहे. त्यामुळं आपण बी डोकं देवानं दिलेलं चालविलं पाहिजे आणि थोडं त्याचा वापर चांगला केला पाहिजे. आधुनिकतेकडं जर डोकं आपण नेलं तर आपली जे आर्थिक जी बाजू आहे कमजोर, ती आधुनिकतेकडे गेल्याच्यानंतर ऑटोमॅटिकच वाढते आणि आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, मजबूत होतो. तर जरा निव्वळ नवीन ट्रॅक्टरकडेच जाण्याच्या ऐवजी नंतर मग रस्त्या करावं लागतात, वावर विकावं लागतात. तर असे हे प्रकरण नव्या ट्रॅक्टरला घेतल्याच्यानंतर होतात. तर ते होऊ नये लेकरा बाळाला ती जी जमीन आहे ती राहावं याच्यासाठी जरा सेकंड ट्रॅक्टर घ्या, सेकंड वाहन घ्या, त्याला डोकं लावा, त्याचे स्पेअर पार्ट टाका. आणि नसताल तर आपण कुठे भेटतात आता ऑनलाईन समजीकडे पूर्ण दुनियामध्ये काय आहे ते कळायलं आहे मोबाईलवर. तर ते बघून त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्यावर ऑर्डर टाका, विश्वास ठेवा, ऑनलाईनवर मागवा, मागवून घेऊन त्यांना ॲडव्हान्स पैसे टाकून ते पार्ट आणल्याच्या नंतर आपल्या डोक्यानं आपल्या गावामध्ये कोणता लवार वगैरे असेल तर वेल्डिंगचं काम करणार त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जाऊन त्याला माहिती सांगा. ते तुम्हाला पद्धतशीर सांगितल्याच्यानंतर करून देईल. 1000-500 जाताल, त्याचंही पोट भरायला विचारायचं लोकलमध्ये, काम त्यालाही भेटेल आणि आपलं बी काम चांगलं होईल. नवीन ट्रॅक्टरलाच पॉवर स्टेरिंग, हातातली रेस, पायातली रेस अशा काही गोष्टी नसल्यामुळे जुन्या ट्रॅक्टरला नव्या ट्रॅक्टरकडे जाऊन तुम्ही आज लोन करता, फायनान्स करता आणि नवीन ट्रॅक्टर घेऊन येता. परत मग हप्ते रुकले की ट्रॅक्टर ओढून येतात. असे खूप कुठं त्याकरता सेकंड ट्रॅक्टर घ्या. पायातली रेस नसेल तर त्याला पायातली रेस अशी माझ्यासारखी बनवून टाका, डोकं चालवा. आता ही साधी स्टेरिंग आहे. येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे मी तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये याची पॉवर स्टेरिंग करून दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला पॉवर स्टेरिंग करून दाखवल्याच्यानंतर ती पण तुम्हाला बघायला भेटेल, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो. आणि ही पॉवर स्टेरिंग बनल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येईल. तर जर कोणाकडं मॅसी फर्ग्युसन 1035 कोणाकडं आहे तर ते कमेंटमध्ये सांगा. कारण आपल्याकडे हे जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, काय याच्यावर लक्ष द्या. हे ट्रॅक्टर जे आहे तर हे सोनं ट्रॅक्टर आहे आणि खरं 24 कॅरेटचं सोनं आहे. त्यामुळं याला विसरू नका. याच्यापासून पूर्ण शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. हे आहे साध्या पंपमध्ये डायफ्रॉम, DI पंपचे जे ट्रॅक्टर आता आलेले आहेत आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे 4 पिस्टन, 3 पिस्टन, तर ते एवढे ताकददार नाही, त्याची बॉडी एवढी मजबूत नाही. त्यामुळं मॅसी फर्ग्युसनला जरा प्राथमिक द्या. निवळ बाकी कंपनीच्या ट्रॅक्टरच्या मागं लागू नका, कारण हे तुम्हाला फायदेशीर ट्रॅक्टर आहे. तर याच्यानंतर आपल्याकडे दुसरा आहे इकडं आयशर 312, हे पण तसा सेकंड आहे. याची पण साधी स्टेरिंग आहे. येणाऱ्या काळामध्ये याला बी योगायोग आपण पॉवर स्टेरिंग करण्याचं नियोजन करणार आहोत. तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ येईल. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला आपल्या पॉवर स्टेरिंगचे पण व्हिडिओ नंतर येतात आणि आपल्या आधुनिक शेतीचे पण व्हिडिओ तुम्हाला येणार. तर ओके, धन्यवाद. चला राम राम, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.